तर हाय मित्रांनो, नमस्कार. आपलं स्वागत आहे आताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये. सकाळी एकदा झाडू मारून झाली आहे बघा. आपण आता परत मारली, कारण की मुलं आहेत म्हटल्यावर घाण करतात आणि झाडू मारलं स्वच्छ की फरशी चांगली पुसता येते. सकाळी झाडू मारून झालेलं आहे. आज संभव गेला आहे शाळेत, त्याचा पेपर आहे. आणि किचनमध्ये पण सगळ्या राडा पडल्या भांड्यांचं. सकाळी थोडीशी घासली, बाकी आता सगळी भांडी पडलेत. नाश्ता पण करायला आज मला ना, तुम्हाला सांगते, दम लागला आहे बघा मला किती. नाश्ता पण करायला मला वेळ नाही माझ्याकडं. वेळ नाही म्हणजे आज करायला, नाश्ता करायला पण मन देत नाही आहे बघा. आज एवढा दिवस माझ्या पोरग्याने किती मेहनत घेतली अभ्यासासाठी. स्कॉलरशिपला बसवलं आहे, पण अभ्यासासाठी किती मेहनत घेतली आहे बिचारा माझा मुलगा. सकाळी जो जायचा 7:30 वाजता, तो फार संध्याकाळी 8 वाजता घरी यायचा. आणि आता 2 दिवस तर सकाळी 7ला गेला. बाळा आवाज पण बंद कर. सकाळी 7ला गेला की 12:30ला, कधी 3ला असं सुटतो. तिथून घरी येतो, जेवतो आणि अभ्यासाला जातो. परत अभ्यासाला झालं की तिथून मग 4चा टायमिंग होतो क्लासचा. क्लासला जातो. क्लासवरून 6-6:30ला सुटला की तिथून थोडा अर्धा तास खेळतो आणि परत मग अभ्यासाला जातो. तो 10:30 वाजेपर्यंत, 11 वाजेपर्यंत अभ्यास करत असतो. मला एवढं वाईट वाटतं आहे ना. सकाळी मी त्याला सोडायला गेले, त्याला त्याचं औक्षण केलं, त्याच्या हातावर साखर ठेवली आणि त्याचं औक्षण केल्यानंतर तोही माझ्या पाया पडला, देवाच्या पाया पडला. देवाला दिवा वगैरे केलं, दाखवलं त्याने. आणि ब्रिजवरनं जाताना, रस्त्याने पूर्ण जात असताना माझे डोळे एकदम पूर्ण पाणवले, कारण की त्याने तर मेहनत घेतल्याच आहे, खूप मेहनत घेतला नाही त्याने. तर मला एवढंच वाटतं आहे की त्याने जेवढे त्याची मेहनत घेतली आहे त्याच्या मेहनतीचं फळ त्याला मिळायला पाहिजे, एवढीच माझी अपेक्षा आहे. देवाला मी तेच सांगते की माझ्या मुलाने एवढं मेहनत घेतलं आहे, तर त्याला उंच शिखरावरती नेऊन ठेव. शाळेत गेली, शाळेत पण एकदम मॅडम पण मला म्हटल्या, मुलांपेक्षा तुम्हाला टेन्शन जास्त आलं आहे. तर म्हटलं हो. आणि माझे एकदम डोळे पाणवले. म्हणजे मला अश्रूशे नाही का कंट्रोल झाले नाही. अश्रू माझे कंट्रोल झाले नाही बघा. ब्रिजवर जाताना त्याला म्हटलं की तू हरू नको आणि तू टेन्शन घेऊ नकोस. शांत डोक्याने विचार कर आणि शांत डोक्याने पेपर लिह. तू मार खाणार आहेस बरं काय, तू लय वटवटी आहेस. शांत डोक्याने विचार, शांत ठेव डोकं आणि म्हणलं पेपर लिह. जेवढं तुला आठवतं तेवढं लिह. कारण की आज 2-3 दिवस कंटिन्यू अभ्यास करतो आहे. तर म्हणजे 150पैकी 150 मार्काचा सोडवतो आहे पेपर तो. पण कसं मुलं जरा घाबरतात, भीती ही मनात असते. आपल्याला वाटतं की म्हणजे नाही का मुलं बिंदास आहेत, पण नसतात. तो छोटे पेपर त्यांना पण लिहायचं असतं, कसे ते पण बिंदास असतील. माझं आज शाळेतून पायच निघत नव्हतं. एवढा वर्ष शाळेत टाकलं, पण मला काय वाटत नव्हतं. पण आज माझं शाळेतून पायच निघत नव्हतं बघा, अजिबात. माझं एकच स्वप्न आहे म्हणजे, आणि त्याच्या कष्टाचं फळ त्याला मिळालं पाहिजे. तो खूप मेहनत करत होता अभ्यासासाठी. त्याची झोप व्यवस्थित होत नव्हती, काय नव्हतं. बिचारा सकाळी 6:30ला उठून आंघोळ करून 7 वाजता शाळेत जायचं. तो बिचारा संध्याकाळी 8 वाजता यायचं घरी. दिवसभर घरी नसायचा. पण कसं वाटतं, शिक्षणाचा पाया मजबूत असेल तर पुढं पण त्याला सोपं जाईल. माझं एवढं आज मन भरून येतं आहे की मला कामाकडं पण लक्ष लागत नाही. माझे कामं आतापर्यंत आवडतात, कामाकडं पण नाही. मी सकाळी नाश्ता करणार, तर मी आज नाश्ता पण नाही, काहीच नाही. चपाती भाजी खात असते सकाळी, नाश्ता करायची पण आज इच्छा नाही माझी. देवाला म्हटलं त्याचं स्वप्न पूर्ण कर, कारण की प्रत्येक मुलाला वाटतं आम्ही यावं म्हणून, म्हणजे आम्ही पास व्हावं म्हणून. मला तर माझ्या मुलांना खूप चांगलं घडवायचं आहे.
खूप चांगलं वळण लावायचं आहे, चांगल्या मार्गावर न्यायचं आहे. कारण की आताची पिढी खूप बेकार परिस्थिती झाली आहे, माहिती आहे का. खूप वाईट वाईट वळणावरती चालली आहेत. पूर्ण डोकं दुखतं टेन्शनने. म्हटलं आता झाडू मारलं आहे, भांडी बेसिंग सगळं आवरायचं आहे. आता म्हटलं फरशी पुसते. चपाती भाजी झालीच आहे. सकाळी त्याला पण तो नाश्ता फक्त करून गेला. सकाळी वेपर्स खाल्ला, बिस्किटं खाल्ला चहाबरोबर. खूप वेगवेगळ्या प्रकारची बिस्किट होती ती खाल्ला आणि चहा बिस्किट खाऊन गेला. आता म्हणजे नाश्ता करतो नको, मग 2 चपात्या दिल्यात आणि शिमला मिरचीची भाजी केली आहे शेंगदाण्याच्या कूट टाकून. काय करतो आहे काय माहिती. माझं लक्ष सगळं तिकडं लागलं आहे. देवाला म्हणते माझ्या मुलाच्या पाठीशी ठामपणे उभा राहा देवा समर्था. त्याला डगमगून देऊ नकोस. आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद पण असू द्या माझ्या मुलाच्या पाठीशी. माझ्या मुलाच्या पाठीशी ठामपणे उभे राहा सगळेजण. सगळ्यांनी आशीर्वाद द्या. लहान लेकरू आहे होतं. मी एवढ्या लहान वयात त्याच्यावर त्या अभ्यासाची जबाबदारी टाकली म्हणजे काय, तर पुढे त्याला पुढचं जाऊन अभ्यास त्याला सोपा जाईल म्हणून स्कॉलरशिपला बसवलं. कारण की कुठल्याही आईला वाटतं की आपलं लेकरं चांगलं शिकावी, खूप मोठी व्हावी. आपण नाही केलं, आपण मागे राहिलो, पण आपल्या मुलाने मागे राहू नये हेच वाटतं. आपलं तर आयुष्य संपलंच आहे. आपल्या मुलाने कोणाकडे हात पसरू नये. चटणी भाकर की नाही पण सुखात खावी हीच अपेक्षा आहे माझी. सगळ्यांना धन्यवाद.